पुण्यातील डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये आज बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आल्याचं खरं तर समोर आलं आणि त्यानंतर सतेज पाटलांच्या महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला होता। ईमेलद्वारे डी.वाय. पाटील महाविद्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली। बॉम्बच्या अफवेमुळे महाविद्यालयात खळबळ पाहायला मिळाली। तर श्वान पथकासह BDS पथक महाविद्यालयात दाखल झालंय। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा सध्या शोध सुरू आहे। डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये असं थ्रेट कॉल आहे। त्या अनुषंगाने आम्ही लागलीच आमच्या डॉग्स डी.वाय. पाटील कॉलेज इथं पोहोचलो असता त्यांच्या स्टाफला विचारलं काय काय कुठं कुठं, तर त्यांना विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे। ते पहिले रूम आमच्याकडनं पूर्ण चेक करून घेतल्या, त्याच्यानंतर पूर्ण परिसर चेक करून घेतलेला आहे। आतापर्यंत संशयित वस्तू काही एक मिळून आलेली नाही। कुठं कुठं तपासणी केलेली आहे आणि पूर्ण हॉल, परीक्षाचे हॉल, त्यांचे ऑफिसेस, हिरवळ, मोकळी जागा, मोकळा परिसर, झाडे झुडपे, कुठेही काही मिळून आलेलं नाही। हा खोडसाळ पण असू शकतो 100%, परंतु आपल्याला चेक करणं जरुरीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।